हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण जय जय हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम रूप पाहता लोचनी सुख सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा आया तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृता
सुखरूताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हा बहुत सुखरूताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा हा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठली बरवा 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 तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम सुख अनुपम संतांचे चरणी सुखानुपम्य संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी सुखानुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नादतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नादतसे सुख अनुपम संतांचे चरणी
सुखानुपम संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी सुखानुपम संतांचे चरणी प्रत्यक्षालंका भुवनी नांदतसे प्रत्यक्षालंका भुवनी नांदतसे प्रत्यक्षालंका भुवनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली संसारी आसक्त माया मोहेरत संसारी आसक्त माया मोहिरत संसारी आसक्त माया मोहेरत संसारी आसक्त माया मोहरत ऐसे जे पतित तारावया ऐसे जे पतित तारावया ऐसे जे पतित तारावया तो खामने श्रेष्ठ ज्ञान देवी ग्रंथ तुकामध्ये श्रेष्ठ ज्ञान देवी ग्रंथ तो खामने श्रेष्ठ ज्ञान देवी ग्रंथ तुकामध्ये श्रेष्ठ ज्ञान देवी ग्रंथ वाचता सनाथ जीव होती वाचितासनात जीव होते वाचितासनात जीव होती तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रकट केली जेने निगमवल्ली प्रकट केली रखुमाई रखुमाई जय जय विडोबा रखुमाई जय जय विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विठोबा रखुमाई विडोबा 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सुखानुपम संताचे चरणी सुखानुपम रेनो सुखानुपमा सुखानुपमा संताचे चरणी सुख अनुपमा सुखानुपम सुखानुपम संताचे चरणी सुखानुपम रेणु सुख अनुपमा
अनुपमा हा संतांच्या चरणी हा सुख अनुपमा हा प्रत्यक्ष अलंका भुवनी नंदतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी प्रत्यक्ष अलंका भुवनी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी प्रत्यक्ष अलंका भुवनी नंदतसे नंदतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे भुवनी नांदतसे भुवनी नांदतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे 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 तुहारे श्री हरी तुहारे श्री हरी ज्ञानेश्वर माऊली तुहा महाराज तुहा महाराज तुहा महाराज प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे नांदतसे प्रत्यक्ष भुवनी नांदतसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तो महाराज तो महाराज ज्ञानेश्वर माऊली दो महाराज जेने निगमवल्ली प्रगट केली जेने जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली
जेने जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली जेने निगमवल्ली हा प्रगट केली जेने हा निगमवल्ली प्रगट केली जेने जेने निगमवल्ली प्रगट केली जेने 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 निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली तुहा महाराज तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊ तुहा महाराज तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री महादेव पंढरनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की संत चोखामेळा महाराज की अमृतनाथ स्वामी महाराज की जय स्वानंद स्वामी महाराज महाराज की जय श्री रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की पवन सूत हनुमान की भारत माता की जय माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर विठ्ठल 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 सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे जे पतित तारावया तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली चोखा मने श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ग्रंथ चोखा मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली विठ्ठल विठ्ठल विडाला 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकारू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादान कथे
विचारू बाबा सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादान कथेचा विचारू बाबा सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता भिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया वसुदेव सुतं देव कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु मूकं करोति वाचालं पंगुं लंघयेति गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदं माधवम् आत्मरूप गणेशु स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुची नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता चोखो बागोरो बानिळोबा तनबाई मीराबाई मंगल नाम सावता तुको बानिळो बानिळोबा धनबाई मीराबाई मंगल नाम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सुख अनुपम संतांच्या चरणी प्रत्यक्ष अलंका भोवणी नांदत असे विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल जगताचं कल्याण करण्याकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानियांचे राजे योगियांची माऊली साधकांचा मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी विश्व माऊली ज्ञानोबराय भगवान ज्ञानोबरायांनी मायबापांनो वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय संत ज्ञानदेवांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या कार्याने या वारकरी संप्रदायाचा कळस झाला या पायापासून कळसापर्यंतच्या प्रवासामध्ये अनेक संतांचं योगदान या वारकरी संत परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये इतिहासामध्ये आणि समाज मनावर परिणाम करणारं ठरलेलं आहे अनेक संत मंडळीची यादी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि यापैकी एक महत्त्वाचे असणारे संत की ज्यांना विठ्ठलाचा सहवास प्रत्यक्ष मिळाला असे असणारे संत चोखामेळा महाराज संत चोखोबाराय यांचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल संतपर प्रकरणामध्ये येत असणारा हा अभंग आणि विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणारा संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीचं महत्त्व आणि ज्ञानेश्वरीची ताकद प्रतिपादन करणारा हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल मी आधी सांगितलं की ज्ञानदेव रचला पाया तुका झालासे कळस
हे सुभाषित आपल्या वारकरी संप्रदायामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध आहे. परंतु हा जो अभंग आहे हा संत बहिणाबाई यांनी लिहिलेला आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या शिष्या ज्या होत्या बहिणाबाई, त्यांचा अभंग आहे की संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, बहिणी फडकते ध्वजा, निरूपणा आले ओजा. या संपूर्ण वारकरी संप्रदायाला एक मांडवाचं स्वरूप दिलेलं आहे. पाया ज्ञानोबारायांना म्हटलंय, विस्तार केला नामदेवरायांनी, नामदेवरायांचे शिष्य चोखोबराय आहेत. लक्षात घ्या. नाथ महाराजांनी ज्या काळामध्ये वारकरी संप्रदायाला पडता काळ आला होता, ज्यावेळी संप्रदाय लयाला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, म्हणून खांब दिला भागवत. एकनाथी भागवताच्या माध्यमातून नाथ महाराजांचं कार्य अलौकिक झालं. त्या काळामध्ये संप्रदाय जिवंत राहिला, वाढला तो नाथ महाराजांमुळे. आणि तुका झाला असे कळस त्यांच्या काळामध्ये वैभव प्राप्त झालं. मी मागे सुद्धा या ठिकाणी 5 जूनला माझं प्रवचन झालं होतं, वारीच्या निमित्तानं सप्ताह होता. पुनरुच्चार मी करेल की ज्ञानदेव रचिला पाया, तुका झाला असे कळस किती अर्थाने आपल्याला बोलता येईल. तर वारकरी संप्रदायाचा ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला. त्यांच्या आधीपासून पंढरीची वारी होती, त्यांचे पूर्वज सुद्धा पंढरीच्या वारीला जात होते. म्हणूनच ते म्हणतात की माझ्या जीवीची आवडी, पंढरपुडा नेन बुडी. ज्या वारकरी संप्रदायाला एकत्र करण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. विखुरलेल्या समाजाला, विखुरलेल्या वारकरी संप्रदायाला एकत्र आणण्याचं काम जर कोणी केलं असेल आणि वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करणारे पहिले नेते जर कोण असतील तर ते साक्षात ज्ञानोबा आहेत, वारकरी संप्रदायाचे पहिले नेते. मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी. जयाने घातली मुक्तीची गमांदी, मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली मांदी वैष्णवाची. हो जयाने घातली मुक्तीची गमांदी, मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली मांदी वैष्णवाची. मिळविली मांदी वैष्णवांची. या सर्व वैष्णवांना एकत्र आणण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. म्हणून वारकरी संप्रदायाचा ज्ञानदेवे रचिला पाया. आणि या संप्रदायाचा वैभव प्राप्त झालं ती जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. दुसऱ्या अर्थाने जर विचार केला तर मराठी साहित्यामध्ये मुकुंदराज ग्रंथ असेल, ज्ञानेश्वरी ग्रंथ असेल, हे आद्य ग्रंथ मानले जातात. आद्य ग्रंथ म्हणून साहित्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा मराठी भाषेचा पाया रचला. कारण ओवी हा जो प्रकार आहे, हा ओवी हा प्रकार ज्ञानोबारायांनी सुरू केला आणि अतिशय सुंदर गोड भाषेमध्ये ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्या. आणि त्या साहित्याचा कळस अभंगाच्या रूपाने तुकोबारायांच्या काळात झालेला आहे. आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणू, जर ज्ञानोबाराय आपली आई असेल तर तुकाराम महाराज हे आपले बाप आहेत. कारण आईची भाषा गोड आहे आणि बापाची भाषा कडक आहे. म्हणजे नाठाळांच्या माथी गरज पडली तर काठी सुद्धा घालावी. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं म्हणजे माझं फार भाग्य आहे. आज या ठिकाणी भजन बऱ्याच वेळा केलंय, प्रवचन एकदा केलं होतं. माझं पहिलंच कीर्तन आज ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित होतंय. आणि ज्यांची मला माळ आहे की ज्यांच्यामुळे संप्रदायामध्ये माझा प्रवेश झाला, माझे गुरुजी, आणि ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये शास्त्रीय संगीताचा पाया घातला, विष्णुभाऊ सोळंकी गुरुजी आलेले आहेत, त्यांचे मी चरणी नतमस्तक होतो. खरं म्हणजे आज ते बापाच्या भूमिकेत आहेत आणि माझं कौतुक पाहण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी.
तर मी सांगत होतो की संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, त्याप्रमाणे साहित्याचा पाया घातला. आणि तुकोबरायांच्या काळामध्ये साहित्याचा कळस झाला, म्हणून ज्ञानदेव रचला पाया, तुका झालासे कळस. आणि या संपूर्ण वारकरी संप्रदायाला एक प्रकारच्या साधनेची, उपासनेची आवश्यकता होती. कसं असतं, कोणताही धर्म असू द्या, कोणताही संप्रदाय असू द्या, कोणताही पंथ असू द्या, याला देव असावा लागतो, धर्मग्रंथ असावा लागतो आणि उपासनेची पद्धत असावी लागते. 3 गोष्टी गरजेच्या आहेत. आपल्या या वारकरी संप्रदायाचा देव म्हणजे विठ्ठल पांडुरंग भगवान, आणि ग्रंथ म्हणजे आपले ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, भागवत, रामायण, महाभारत हे आपले ग्रंथ आहेत. पण उपासनेची पद्धत ज्यांनी घालून दिली ती ज्ञानेश्वर महाराजांनी घालून दिली. म्हणून वारकरी संप्रदायाच्या उपासनेची पद्धत घालून देण्याचं काम जर कोणी केलं असेल, ज्ञानोबारायांनी केलंय, त्या अर्थाने ज्ञानदेव रचला पाया आणि तुका झालासे कळस. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी फडकते ध्वजा निरूपणा आले. त्यांच्या ज्या शिष्य आहेत त्या म्हणतात की त्या कळसाच्या वरती ध्वजा मी आहे. आपल्या गुरूंची परंपरा त्यांनी पुढे चालवलेली आहे. आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय नाही का गुरूंची परंपरा पुढे चालवण्याचा. तर या सगळ्या संत परंपरेमध्ये मी आत्ताच उल्लेख केला की ज्यांचा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे, संत चोखामेळा महाराज. वारकरी संप्रदायामध्ये मंगळवेढा ही जी भूमी आहे ही संतांची भूमी मानली जाते. अनेक संतांच्या समाध्या, अनेक संतांचं वास्तव्य त्या मंगळवेढ्यामध्ये झालेलं आहे. आणि ज्यांनी स्वतः विठ्ठलाच्या बरोबर सहवास ज्यांना मिळाला, संत नामदेवराय, त्यांचं शिष्यत्व ज्यांनी पत्करलं किंवा नामदेव महाराजांनी त्यांचा उद्धार केला, असे असणारे संत चोखामेळा महाराज यांचा आज अभंग आपण घेतलाय. विठ्ठल विठाला 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 विठाला. संत चोखामेळा यांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत, अनेक अभंग. परंतु त्यांच्या सर्वात सुप्रसिद्ध असणारा अभंग म्हणजे अबीर गुलाल. अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन. उंबरठासी कैसे शिव उंबरठासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. सखा पांडुरंग. अतिशय सुप्रसिद्ध असणारा संत चोखामेळा यांचा अभंग आहे. यात पण त्यांनी विठ्ठलाला सवाल विचारलेला आहे की उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग. चोखोबरायांना त्या काळामध्ये
पंढरपूरच्या मंदिरामध्ये आत प्रवेश करायला बंदी होती. जाती व्यवस्थेने संपूर्ण समाज हा पोखरला गेलेला होता आणि साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन सुद्धा काही जातीतल्या लोकांना घेता येत नव्हतं. याचं शल्य चोखोबाऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि तेच शल्य त्यांनी अनेक अभंगाच्या माध्यमातून सवाल विचारलेत विठ्ठलाला. त्यापैकी हा एक सवाल होता की आम्ही तुझं दर्शन कसं घेऊया. जर माणसाच्या जन्माला जन्मतःच विटाळ आहे आणि मृत्यूनंतरही विटाळ आहे, तर आम्हाला आयुष्यभर विटाळ का समजलं जातं, इतरांना विटाळ का नाही, फक्त आम्हालाच काय, हाही सवाल त्यांनी अभंगाच्या माध्यमातून विचारलेला आहे. असा असणारा चोखोबाऱ्यांचं निस्सीम प्रेम हे त्यांच्यावरती आहे. संत चोखामेळा याची जन्मकथा थोडक्यात सांगूया आणि पुढे आपण जाऊया. या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत जन्माला आलेले आहेत, अवतारित झालेले आहेत. आम्ही मागेच बोललो की संतांना सुद्धा आपण या जाती धर्माच्या जोखडामध्ये गुंतवून ठेवले अनेक वर्षापासून. संत कुठल्याही जातीसाठी जन्म घेत नसतात, संत सर्व समाजासाठी जन्म घेत असतात. त्यामुळे सकाळी सुद्धा पुण्यामध्ये मी उल्लेख केला, सर्वांना ती गोष्ट आवडली की आपण संतांच्या तरी नावातून जात काढून टाकूया. निदान संत सावतामाळी असं म्हणण्यापेक्षा संत सावता महाराज असं म्हणूया, संत गोरा कुंभार असं म्हणण्यापेक्षा संत गोरोबा काका असं म्हणूया, संत सेना न्हावी असं म्हणण्यापेक्षा संत सेना महाराज असं म्हणूया. ज्यावेळेला आपण संतांच्या नावापासून सुरुवात करू ना, त्याचवेळी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून सामाजिक समता प्रस्थापित होईल असं मला वाटतं. विठ्ठल 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 विठ्ठल. संत चोखोबाऱ्यांचं मूळ गाव म्हणजे मेहुण राजा हे त्यांचं मूळ गाव आहे. महार जातीमध्ये महार कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता. या संपूर्ण कुटुंबाचं तेव्हाचं जे काम होतं ते सर्व काम म्हणजे गावातील पडलेली कामं करणं, कष्टाची कामं करणं, मेलेली गुरंढोरं ओढून नेणं, त्याची विल्हेवाट लावणं, अशी कामं त्यांना करायला लागायची. परंतु त्या काळात त्यांचं कुटुंब हे पंढरपूरला स्थायिक झालं. त्याची कथा, जन्मकथा अशी आहे. चोखामेळा हे नाव का मिळालं, त्या कोरेगाव, मेहुण राजाचं पूर्वीचं नाव कोरेगाव असं नाव आहे, चरित्रामध्ये उल्लेख आहे. त्या गावाचे जे पाटील होते त्या पाटलांची आंब्याची बाग होती, मोठी आमराई होती. आणि प्रत्येक वर्षी आंब्याच्या सीझनमध्ये आंबा आल्यानंतर ते 125 आंबाचा प्रसाद पंढरपूरला पाठवायचे. वानवळा म्हणून विठ्ठलाला पाठवायचे, कोणाच्या तरी हाताने ते पाठवायचे. म्हणून त्या वर्षी त्या पाटलांनी 125 आंब्यांची एक पिशवी भरून कोणाकडे द्यावी, तर चोखामेळा यांचे वडील, त्यांचं नाव सुदामा आणि आईचं नाव, त्यांचं नाव सावित्री होतं. या कुटुंबियांना सांगितलं की तुम्ही हे जे 125 आंब्यांचं गाठोडा आहे हे घेऊन पंढरपूरच्या विठ्ठलला भेट म्हणून घेऊन जा. आणि चिठ्ठी करून दिली, त्या ठिकाणी असणाऱ्या बडव्यांच्या पुजाऱ्यांच्या नावाने चिठ्ठी करून दिली की आंबे पाठवलेले आहेत, त्याची त्या ठिकाणी चिठ्ठी द्या आणि आंबे घेऊन जा. संत चोखामेळा यांचं आडनाव सर्वगौड असं आडनाव आहे, सर्वगौड. परंतु त्यांना काही ठिकाणी येसकर असं आडनाव लावलं गेलेलं आहे, येसकर. याचं कारण असं आहे की गावाच्या वेशीवर जो पहारा देतो त्याला म्हणायचं वेसकर, असा सुद्धा चरित्रामध्ये उल्लेख आहे. संशोधकांनी यावर भरपूर काम केलेलं आहे. वेशीवर पहारा देतो म्हणून वेसकर, त्याचं झालं येसकर. परंतु सर्व गौड हे त्यांचं आडनाव आहे. आजही मनगळवेढ्याला आपण जर गेलो, मेहुण राजाला गेलो, तर सर्व गौड कुटुंबीय हे त्या ठिकाणी आहेत. आजही चोखामेळ्यांच्या मूर्तीच्या सोहळ्यासाठी त्यांचे एक वंशज आज उपस्थित होते. तर ते त्यांचे वडील सुदामा आणि आई सावित्री त्या आंब्याचं गाठोडं घेऊन पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत, चालत 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 गेलेले आहेत, भजन करत करत गेलेले आहेत. आणि पंढरपुराला काही कोस अंतर शिल्लक असताना एक अत्यंत गरीब व्यक्ती, गरीब ब्राह्मण त्यांना भेटला आणि विनवणी करायला लागला की मला खूप भूक लागलेली आहे, मी गेले काही दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही, तुमच्याजवळ काही असेल तर मला द्या. परंतु काही वेळापूर्वीच यांनी आपली शिदोरी खाल्लेली होती, यांच्याकडे द्यायला काहीच नव्हतं, आमच्याकडे द्यायला काहीच नाही. मग तो ब्राह्मण म्हणाला की तुमच्या गाठोड्यात काहीतरी फळं दिसत आहेत, त्यातलं एखादं फळ तरी मला खायला द्या. परंतु ते देऊ शकत नव्हते, कारण ते गावच्या पाटल्याने पंढरपूरला न्यायला दिलेले होते, त्याच्याबरोबर चिठ्ठी दिलेली होती. घेणारा माणूस
सर्व आंबे मोजून घेणार होता, आंबा द्यायचा कसा. परंतु ज्या वेळेला माता सावित्रीला विनंती केली, आईचं हृदय त्या ठिकाणी उचंबळून आलं, दया उत्पन्न झाली आणि त्यातला एक आंबा त्यांनी त्या ब्राह्मणाला खायला दिला, परवानगी नसतानाही खायला दिला. तो आंबा त्या व्यक्तीने चोखला, परंतु तो आंबट लागल्यामुळे त्यांनी पूर्ण खाल्ला नाही. तो त्या माता सावित्रीकडे परत दिला. मग तो आता अर्धवट खाल्लेला आंबा परत गाठोड्यात बांधण्यापेक्षा त्या मातेने आपल्या पदरामध्ये बांधला आणि तसंच चालत 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 ते पंढरपूरमध्ये जाऊन पोहोचले. पंढरपुरात गेल्यानंतर देवाचे जे पुजारी होते त्यांच्याकडे ते गाठोडं घेऊन गेले, चिठ्ठी घेऊन गेली, दाखवलं. मग त्या व्यक्तीने ते आंबे मोजून पाहिले तर एक आंबा त्यामध्ये कमी भरला होता. मापापेक्षा एक आंबा कमी आहे, कुठे तो आंबा असं म्हटल्यानंतर मातेने आपलं पदर उघडून दाखवला, यात आंबा आहे. तर त्या आंब्याच्या ऐवजी त्या पदरामध्ये एक बाळ होतं. त्या आंब्याचं रूपांतर एका बाळामध्ये झालेलं होतं. साक्षात पंढरीश परमात्मा विठ्ठल पांडुरंग त्या ब्राह्मणाच्या रूपाने आंबा खाण्यासाठी या कुटुंबाला भेटलेला होता आणि तो आंबा साक्षात विठ्ठलाने चोखलेला होता. म्हणून त्या आंब्यापासून झालेल्या बाळाला नाव दिलं संत चोखामेळा. विठ्ठल 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 विठ्ठल. साक्षात भगवंताने त्याचं नामकरण केलेलं आहे. अयोनी संभव असणारा हा अवतार, भगवान विठ्ठलाच्या स्वतःच्या मुखारविंदातून चोखलेला आंबा, त्यापासून जन्माला आलेलं बाळ म्हणजे संत चोखामेळा. म्हणजे विठ्ठलाला किती प्रिय असेल. परंतु दुर्दैव असं आहे, त्या काळामध्ये असणारी जाती व्यवस्था, त्यामध्ये असणारी सगळी सामाजिक परिस्थिती त्या कुटुंबाला सुखाने जगू देत नव्हती. त्या पंढरीश परमात्म्याच्या दारामध्ये त्यांचे सर्वांचे लढिवाळ भक्त आपण ज्यांना म्हणतो संत नामदेवराय यांनी त्यांचा स्वीकार केला, त्या कुटुंबाचा स्वीकार केला, चोखोबरायांचा स्वीकार केला आणि संत नामदेवराय हे चोखोबरायांचे गुरु झाले. नामदेवरायांच्या सहवासामध्ये संत चोखामेळा हे भजनामध्ये बसायला लागले, कीर्तनामध्ये बसायला लागले, संपूर्ण त्या पंढरपुरामध्ये काम करायला लागले. पंढरपुरात सुद्धा आल्यानंतर चोखोबरायांना हेच काम होतं. गावामध्ये असणारी घाण काढून टाकणे, पुढं गुरु मरून पडलं ते ओढून घेऊन जाणे, कष्टाची कामं करणे, त्या ठिकाणी असणाऱ्या सावकाराच्या घरची कामं करणे, जड कामं करणे, संपूर्ण कामं त्यांना करायला लागायची. त्याचा मोबदला म्हणून धान्य मिळायचं आणि या धान्यावरच त्यांचं काय करायचं, पोट चालायचं. असा संपूर्ण असणारा कष्टमय असणारा परिवार म्हणजे संत चोखोबारायांचा परिवार आहे. परंतु त्या संत चोखोबारायांना विठ्ठलाची भक्ती करून सुद्धा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता. वेदरथ ब्राह्मणांनाच त्या ठिकाणी प्रवेश मिळत होता. त्यावेळी चोखोबाराय सुद्धा म्हणतात, आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हाला वेद कळत नाहीत, पुराण कळत नाहीत, वेदांचं वचन सुद्धा कळत नाही, आम्हाला ज्ञान सुद्धा अजिबात कळत नाही. परंतु त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात ते काय म्हणतात, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. जरी सुद्धा मला या मंदिरामध्ये प्रवेश मिळत नसला, ज्ञान जरी नसला तरी सुद्धा माझा भाव भोळा आहे. चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा, काय भोललासी वरलिया रंगा, ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा. सुप्रसिद्ध अभंग त्यांनी लिहिलेला आहे. हे सगळं सांगत असताना संत चोखोबाराय हे वारकरी परंपरेचे पाईक आहेत. आपल्याबरोबर असणाऱ्या सर्व संतांच्या अधिकाराचा स्वीकार त्यांनी केलेला आहे आणि या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या अग्रस्थानी असणारे ज्ञानोबाराय यांच्याबद्दल चोखामेळा यांच्या मनामध्ये अत्यंत असा आदर भाव आहे. तो भाव त्यांनी 3 अभंगातून व्यक्त केलेला आहे. संत चोखोबारायांची गाथा आम्ही संपूर्ण सध्या अभ्यासतोय. साधारण 365 अभंग चोखोबारायांची उपलब्ध आहेत. त्यांच्या पत्नी सोयराबाई, त्यांचा मुलगा कर्ममेळा, त्यांची बहीण निर्मळा, त्यांचे मेहुणे बंका महाराज, या सर्वांचे मिळून एक 400-500 अभंग आहेत. या संपूर्ण अभंगांपैकी चोखामेळा महाराजांनी ज्ञानोबारायांवर 3 अभंग लिहिलेले आहेत. एक अभंग आपल्याला माहिती आहे की महाविष्णूचा अवतार प्राण सखा ज्ञानेश्वर, आदिनाथाचा अवतार निवृत्ती म्हणती साचार, चतुराननाचा अवतार तो हा सोपान निर्धार,
आदिमाया मुक्ताबाई चांगा उपदेशिला पाही आईशा संतांच्या चरणी चोखा घालितो लोळणी विठ्ठल 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 त्याप्रमाणे संत चोखामेळा यांचा एक परिवार आहे, संत परिवार म्हणूया. नामदेवरायांचा परिवार आहे, संत परिवार म्हणूया. त्याप्रमाणे ज्ञानोबरायांच्या परिवाराच्या अवताराची कल्पना त्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेली आहे. आणि सर्व संतांना ज्या ठिकाणी सुख मिळतं, आपण म्हणतो ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, हे प्रसिद्ध नाट्यगीत आहे सध्याचं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, तर सुख कुठं असतं, सुखाचा पत्ता चोखोबारा यांनी पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. सुखानुपमा सुखामुपमा संतांचे चरणी सुखानुपमा 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 संतांचे चरणी सुखानुपमा 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 संतांचे चरणी सुखानुपमा 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 संतांचे चरणी सुखानुपमा प्रत्यक्षाला का भुवनीला जाताचे प्रत्यक्षाला का भुवनीला जाताचे तो हा महाराज तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज प्रत्यक्षाला का भुवनी नांदत से अंका भुवनी नांदत से तो हा महाराज तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज महाराज सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत. तसं मी आता सांगितलं की सुखाचा पत्ताच आपल्याला चोखोबाऱ्यांनी यातून सांगितलेला आहे. प्रत्येक माणूस सुखाच्या शोधामध्ये धावत असतो. आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही मिळतं, नाही का? पैसा मिळेल, सत्ता मिळेल, संपत्ती मिळेल, पद मिळेल, सगळं काही मिळेल, पण सुख मात्र मिळत नाही. सुख मात्र मिळत नाही. सुख फक्त असेल तर ते संप्रदायामध्ये आहे आणि संतांच्या चरणामध्ये आहे. यामध्ये सुख आहे. कित्येक जण आपण पाहतो ची लहरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ओ ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरीमध्ये असणं ज्ञानाबाई जवळच सर्व सुखाची लहरी आहे, नाही का?
म्हणजे मी आता सांगत होतो की आपण कितीही जरी पैसा मिळवला, माणूस म्हणतो पैशाने सुख प्राप्त होईल, पैशाने सुख प्राप्त होईल, तर पैशाने सुख प्राप्त होत नसते. तुम्ही पैशाने घड्याळ विकत घेऊ शकाल, पण वेळ विकत घेऊ शकत नाही. तुम्ही पैशाने सोन्याचा पलंग विकत घेऊ शकाल, परंतु झोप विकत घेता येत नाही. पैशाने अनेक प्रकारचे अलंकार, अनेक प्रकारच्या वस्तू घेऊ शकता, परंतु पैशाने सुख मात्र तुम्ही विकत घेऊ शकत नाही. हे सुख प्रेमामध्ये आहे, हे सुख माणुसकीमध्ये आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमा विना नाही समाधान, प्रेमा विना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम विन नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमामध्ये सुख आहे, भक्तीमध्ये सुख आहे. अनेक ठिकाणी संतांनी आपल्या प्रमाणांच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी संत नामदेवराय, संत ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थयात्रा केली, त्यावेळेला त्यांनी पंढरीश परमात्मा विठ्ठल पांडुरंगाचं रूप पाहिलं. त्यावेळेलाच ते म्हणाले ना की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. नाही का, सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी जे काय असेल, किंवा आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावल. या पंढरीश परमात्मा विठ्ठल पांडुरंगाची मूर्ती जरी पाहिली तरी आपल्याला आनंद मिळतो. चोखोबाऱ्यांचा एक अभंग आहे की बहुत हिंडलो देश देशांतरी, परी नाही रमले मन कोठे. चोखोबाऱ्यांनी संपूर्ण तीर्थ धुंडळली, परंतु माझ्या मनाला आनंद आणि सुख फक्त पंढरपुरातच मिळाला, हे त्यांनी अभंगातून सांगून ठेवले 700 वर्षांपूर्वी. आजही आपण जरी पाहतो, एकदा आम्ही एक चर्चा चालली होती की इतक्या देवस्थानाला आपण जातो, परंतु ज्या वेळेला आपण पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या त्या गर्भगृहासमोर जातो, त्यावेळेला वेगळ्या प्रकारचं सुख आपल्याला बघायला मिळतं. आपण पैठणला जाऊ, आपण काशीला जाऊ, कुठेही जरी जाऊ, अनेक लोकांनी तीर्थयात्रा फिरलेल्या लोकांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला ती सावळी परब्रह्म समोर पाहतो, त्याच वेळेला मनाला सुख प्राप्त होतं. अशी सुखावा असणारी मूर्ती म्हणजे पंढरीश परमात्मा पांडुरंगाची मूर्ती आहे. आणि हेच वर्णन चोखोबाऱ्यांनी सांगितलंय, त्या ठिकाणी सुख प्राप्त होतं. आणि हे सुख पांडुरंगाचे जे भक्त आहेत, सर्व संत नाही का, ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात की मजही प्राणा परवते, आवडते निरवते, जय भक्त चरित्राते प्रशंसिते. देवाचं वर्णन केलेलं त्याला आवडतंच आवडतं, परंतु देवाच्या भक्तांचं, अर्थात सर्व संतांचं वर्णन केलं सुद्धा देवाला आवडतं. त्यामुळे आपण संतांचं वर्णन केलं तर पांडुरंगाला आपोआप प्रिय होणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्यक्ष अलंकार भुणी नांदत असे तुकोबाराय म्हणतात की संपूर्ण सुख संतांच्या चरणावरती आहे. आणि सर्व संत ज्या संतांच्या चरणावरती नतमस्तक होतात, असे असणारे ज्ञानोबा यांच्या चरणी संपूर्ण माझं सुख आहे. परंतु हे ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत आणि त्यांनी काय कार्य केलेलं आहे हे आपल्या दुसऱ्या चरणामध्ये तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 तो हा महाराज
माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगम बल्ली प्रगट केले जेने निगम बल्ली प्रगट केले तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने प्रगट जेने निगमवल्ली प्रगट केले तो हा राज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा महाराज कोण की ज्यांच्या सुखावर संतांना सुद्धा चरणावर संतांना सुख मिळतं असा महाराज तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. हा शब्द नाथ महाराजांनी सुद्धा वापरलेला आहे. निगमवल्ली ज्ञानेश्वरीसाठी हा समानार्थी शब्द आहे. नाथ महाराज काय म्हणतात? ज्ञानराज माझी योगियांची माऊली जिने निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. 56 भाषांचा किती भाषांचा 56 या शब्दाचा कधी विचार केला का आपण? 56 भाषांचा उद्धार केला म्हणजे एवढ्या सगळ्या भाषांचं ज्ञान ज्ञानोबऱ्यांना होतच होतं. एवढ्या सगळ्या भाषांचे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. एखाद्याचा उद्धार करायचा म्हणजे याचा स्वीकार करावा लागतो. काय करावा लागतो? संतांनी स्वीकार केला की मग उद्धार होतो. जर ज्ञानोबऱ्यांनी 56 भाषांचा उद्धार केलाय याचाच अर्थ असा आहे की त्यांनी 56 भाषांचा स्वीकार केला आणि मग उद्धार केला. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषांचा उद्धार झालेला आहे. आणि या गीतेला निगमवल्ली म्हटलेलं आहे. म्हणजे जर गीता ही एक देवी असं आपण जर मानलं, त्या देवीचे अलंकार म्हणजे काय आहेत? ज्ञानेश्वरी आहे. मी सुरुवातीला काही वेदांताचा अभ्यास करण्यामध्ये वार्तिक शब्द माझ्या अभ्यासामध्ये आला. ज्ञानेश्वरी वार्तिक आहे. वार्तिक म्हणजे काय? अशा ग्रंथाला वार्तिक म्हटलं जातं की ज्या ग्रंथामध्ये मूळ ग्रंथाचा अर्थ सांगितलेला असतो. मूळ ग्रंथात जे नाही सांगितलेलं ते पण सांगितलेलं असतं आणि स्वतःच्या मनाचं अधिकचं सुद्धा सांगितलेलं असतं. अशा ग्रंथाला वार्तिक असं म्हणतात. गीता ही भगवंताने अर्जुनाला सांगितली, सांगणाऱ्याचा अधिकार आहे, ऐकणाऱ्याचा अधिकार आहे. त्या पातळीवर सांगितलं गेलंय, त्या पातळीवर श्रवण केलं गेलंय. परंतु ती गीता आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळत नव्हती म्हणून त्यांनी काय केलं? त्याचं भाषांतर केलं, त्याच्यावर टीका केली. म्हणून गीतेमध्ये जे आहे ते ज्ञानोबऱ्यांनी सांगितलं, परंतु ज्या गोष्टी कदाचित भगवंताने सांगितल्या नाहीत, कारण त्या अर्जुनाला माहीत होत्या म्हणून नाही सांगितल्या, त्या सुद्धा तुमच्या आमच्यासाठी ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी ही गीतेपेक्षा एक पाऊल पुढे आहे. विठ्ठल 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 म्हणून ते म्हणतात की तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली. ज्ञानेश्वरीचं महत्त्व अतिशय सुंदर आहे. म्हणजे वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर या टिकेसी. वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणे. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माणसाच्या चरणावर संत जनाबाई लोटांगण घालतात. एवढं महत्त्व ज्ञानेश्वरीचं प्रतिपादन केलेलं आहे.
नाथ महाराजांनी प्रतिपादन केलेलं आहे, तुकोबरायांनी केलेलं आहे, जनाबाईंनी केलेलं आहे, संत चोखामेळा महाराजांनी केलेलं आहे. एवढी श्रेष्ठ असणारी ज्ञानेश्वरी. म्हणजे आजच्या अभंगाला मी सुरुवातीला म्हणालो की संतपर अभंग आहे. 2 चरणामध्ये सुरुवातीला तुकोबरायांनी ज्ञानेश्वर महाराजांचं महत्त्व सांगितलं आहे आणि नंतरच्या 3 चरणामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगितलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी जी लिहिली याचं प्रयोजन काय होतं की संस्कृतमध्ये असणारं ज्ञान सर्वसामान्य माणसाला कळत नव्हतं म्हणून सांगण्याचा उद्देश आहे. म्हणजे प्रगट गुह्य बोले केले विश्व ब्रह्मच. ह्या संपूर्ण ज्ञानाचा पसारा, ज्ञानाचा विस्फोट जर कोणी केला असेल तर ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. आज आपल्याला जे ज्ञान मिळतं, ते ज्ञान आपल्याला ऐकायला वाचायला मिळतं, हे संपूर्ण ज्ञानोबरायांचे आपल्यावर असणारे उपकार आहेत. त्याशिवाय आपल्याला मिळालं नसतं. हे ज्ञान आपल्या पदरी पडलंच नसतं. हा अधिकार, हा उपकार, हा संत ज्ञानेश्वर महाराज. काय सांगू आता संतांचे उपकार, किती उपकारांचं वर्णन करावं, असं असणारं ज्ञानेश्वरीचं वर्णन. ही ज्ञानेश्वरी का लिहिली याचं प्रयोजन 3ऱ्या चरणामध्ये संत चोखामेळा महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. संसारी आसक्त माया मोहेरत, संसारी आसक्त माया मोहरत, संसारी आसक्त माया मोहेरत, संसारी आसक्त माया मोहेरत. ऐसे जे पतित तारावया, ऐसे जे पतित तारावया, प्रत्यक्ष तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तुहा महाराज ज्ञानेश्वर माऊली. ऐसे जे पतित तारावया, ऐसे पतित ज्ञानेश्वर माऊली, तो महाराज ज्ञानेश्वर माऊली. संसारी आसक्त माया मोहेरत, ऐसे जे पतित तारावया. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराचं औचित्यच चोखोबऱ्यांनी या चरणात सांगितलंय. संत ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरी लिहिण्याचं प्रयोजन सुद्धा यामध्ये चोखोबऱ्यांनी सांगितलेलं आहे. का ज्ञानेश्वरी लिहिली, कोणाचा उद्धार करायचा होता, तर संसारी आसक्त, संसारामध्ये जे आसक्त झालेले आहेत, माया मोहेरत, मायेने मोहून ज्यांना गेलेला आहे. मायेचं मोहन टाकलं म्हणजे काय होतं, आपल्या कर्तव्याचा विसर पडतो. आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आत्ता आपण काय करतोय हे ज्याला समजत नाही त्यावर मायेचं मोहन पडलेलं आहे. आणि तेच आवरण बाजूला करण्याचं कार्य करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. संसारी आसक्त माया मोहेरत, ऐसे जे पतित. पतित म्हणजे काय, आपल्या जीवनशैलीमध्ये ज्यांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला, ज्यांनी आपला कर्मधर्म सोडून जे वागतात त्यांना पतित असं म्हटलेलं आहे. असे पतित असणारे लोक, त्यांना तारण्यासाठी, पतित लोकांना तारण्यासाठी ज्ञानेश्वरीचं प्रयोजन आहे. संत चोखामेळ्यांच्या जीवनाकडे आपण जर पाहिलं तर संत चोखामेळा यांच्या परिवाराचा स्वीकार भगवंताने केला. काही आश्चर्याच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत. आश्चर्याच्या, ज्यावेळी म्हणजे भगवंत परमात्मा हा संपूर्ण संतांच्या घरामध्ये काम करतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा.
पंढरीचा. भगवंताने प्रत्येक संतांची सेवा केली, लक्षात घ्या. प्रत्येक संतांनी भगवंतांची केली यात काही विशेष नाही, परंतु भगवंताने संतांची सेवा केलेली आहे. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची. चोख्या मेळ्या संगे ढोरे बोडी, चोख्या मेळ्या संगे ढोरे बोडी. चोखा मेळा संगे ढोरे ओढी, चोखा मेळा संगे ढोरे ओढी. नरहरी सोनारा गड फुंकू लागे, नरहरी सोनारा गड फुंकू लागे. नरहरी सोहाळा गडू भुंकू लागे, नरहरी सोनारा गडू भुंकू लागे. चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. चोखा मेळा सवे ढोरे ओढी, चोखा मेळा सवे ढोरे ओढी. संत चोखामेळा यांना पंढरपुरामध्ये मेलेली गुरं ओढून नेण्याचं काम होतं. ज्यांच्या घरामध्ये गुरंढोरं आहेत, विचार करा, एखादा मेलेली म्हैस किंवा बैल एकट्या माणसाने ओढून नेणं एवढं सोपं काम नाही. एखाद्याच्या वाड्यामध्ये गोठा असेल आणि त्या ठिकाणी जर एखादं ढोर मरून पडलं तर ते ओढून गावकुसाच्या बाहेर न्यायचं आणि त्याची विल्हेवाट लावायची, हे काम त्यांना करायला लागायचं. संत चोखामेळा तरी सुद्धा हे काम करत होते. ज्यावेळेला त्यांची मानवी शरीराची शक्ती कमी पडायची त्यावेळेला भगवान परमात्मा त्यांना गुरंढोरं ओढण्यासाठी मदत करायचा आणि प्रत्येकाची सेवा केली. भगवंताने संतांची सेवा केली ही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. अजून तुम्हाला मी सांगेल की संत चोखामेळा यांच्या पत्नी ज्या होत्या त्यांचं बाळांतपण सुद्धा देवानी केलेलं आहे. चैत्रामध्ये हा उल्लेख येतो की ज्यावेळी सोयराबाई ह्या गर्भिणी होत्या, त्यांचे 9 महिने 9 दिवस भरत आलेले होते आणि त्यावेळी बाळांतपण करण्यासाठी कोणीही नव्हतं. विचार करा, ज्या कुटुंबाला समाजाच्या बाहेर हाकललं जातं, गावाच्या बाहेर राहण्याचे आदेश दिला जातो, त्यांच्या घरचं काम करायला कोण मदत करणार? प्रत्यक्ष भगवंतच मदत करणार, दुसरं कोण आहे त्याला? म्हणून कोणी नव्हतं. बाळंतपणाची वेळ जवळ आलेली होती आणि काय करावं सोयराबाई म्हणाल्या त्यांना की जाऊन तुम्ही आपल्या नणंद त्यांची होती निर्मळा, त्यांना घेऊन या. हे जे नातं आहे लक्षात ठेवा. निर्मळा संत चोखोबार यांची बहीण आहे आणि चोखोबार यांची पत्नी सोयराबाई ही बंका महाराजांची बहीण आहे. संत चोखामेळा आणि सोयराबाई यांच्या मुलाचं नाव आहे संत कर्ममेळा आणि निर्मळा आणि संत बंका महाराजांच्या मुलाचं नाव आहे हरी. असा असणारा तो परिवार. संत चोखामेळा रात्रीच्या वेळेला निघाले आपल्या बहिणीच्या गावाला, बहिणीला आणण्यासाठी, बायकोचं बाळंतपण पूर्ण करण्यासाठी. परंतु संत चोखामेळा हे विरक्त वृत्तीचे होते, संसाराच्या मोहापासून मुक्त झालेले होते. संसारामध्ये काय चाललंय याचं भान त्यांना राहत नव्हतं. ते आपल्या छंदामध्ये गेले आणि बहिणीच्याच गावाला बरेच दिवस राहिले. त्यांना विसर पडला की आपण कशासाठी आलोय. परंतु तू वेळ आली नाही का, पण तू ज्याला कोणी नाही, जगी जे असं कोणी नाही त्यासी देव आहे. भगवंताला त्या ठिकाणी दया आलेली आई वीट सोडून त्याने निर्मळाचं रूप घेतलं आणि निर्मळा बनून चोखोबाची बहीण झाला शरणधर, 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 चोखोबाची बहीण
झाला शरण वयानी बुघडादार हाक मारी वही बुघडादार दार हाक मारी हाक मारी हाक मारी हाक मारी वैनी बुघडा दार हाक मारी चोखोबाची बहीण झाला शरणधर चोखोबाची बहीण झाला शरणधर चोखोबाची बहीण झाला शरणधर चोखोबाची बहीण झाला शरणधर वहिनी उघडादार हक्क मारी हक्क मारी हक्क मारी हक्क वैनी उघडादार हक्का मारी वैनी उघडादार हक्का मारी चोखोबाची बहीण झाला शरणधरू चोखोबाची बहीण झाला शरणधरू चोखोबाची बहीण झाला झाला चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीण झाला शारंगधर या आपल्या प्रिय भक्ताच्या घरची असणारी अडचण भगवंतालाच कळते. प्रत्यक्ष निर्मळेचं रूप घेऊन भगवंत आला, दार उघडा म्हणाला आणि त्या सोयराबाईंचं बाळणपण प्रत्यक्ष भगवंताने संत निर्मळाबाई यांच्या रूपामध्ये केलं. सगळं आंगडं टोपडं सगळं आणलेलं होतं. संपूर्ण 8 दिवस बारसं होईपर्यंत भगवंत त्यांच्या घरामध्ये राहिला. चरित्रामध्ये असा उल्लेख आहे. बारसं करून 12व्या दिवशी बारसं केलं. संपूर्ण 16 भगवंतांनी पार पाडला. हे होईपर्यंत चोखोबाराय अजून आपल्या बहिणीच्या गावाकडेच होते. आणि त्यानंतर ते तिकडून निघाले. त्यांना स्मरण झालं की घरी आपल्या अशी अडचण आहे आणि बाळंतपण झाला असेल का नसेल, काय झालं असेल तर यायला लागले. आणि हे कुणी ओळखलं अंतर्मनातून? देवान भगवंताला कळलं. चोखोबाराय आत येण्याच्या आधीच, वहिनी आता जाते मी, आता माझं कर्तव्य पूर्ण झालं असं म्हणून भगवंत निघून गेले. आणि मग चोखोमेळा घरात आल्यानंतर त्यांना कळतंय की आपली बहीण या ठिकाणी आली आणि बाळंतपण करून झालं. पण मी तर बहिणीजवळच होतो, ती कुठेच गेलेली नव्हती. याचाच अर्थ काय की माझ्या विठू माऊलीने साक्षात निर्मळेचं रूप घेऊन माझ्या मुलाचं बाळंतपण केलेलं आहे. त्या ठिकाणी चोखामेळा महाराजांना कळलं की प्रत्यक्ष भगवंत या ठिकाणी आलेला होता. एवढं प्रेम आपल्या भक्तांवर या भगवंताचं असतं. लक्षात ठेवा, भगवंताचं असतं. साक्षात भगवंत त्यांच्या घरी दही खायला जात होता. दही खायला जात होता आणि भगवंत बाटवला असा आरोप त्या ठिकाणी असणाऱ्या अधिकारी पुरुषांनी केला की संत चोखामेळ्याने काय केला, धर्म देव बाटवला. परंतु संत जनाबाई वर्णन करतात, चोखामेळा संत भला जेने देव भुलविला. त्यांचा अभंग आहे संत जनाबाईंचा की चोखामेळा संत भला जेने देव भुलविला. त्यांच्या घरात येऊन तो दही खातो. ही गोष्ट त्या ठिकाणी असणाऱ्या शास्त्री लोकांना कळाली. आणि या चोखा महाराजांना ते ज्या भाषेत हाक मारत होते त्या भाषेमध्ये आपण हाक मारू शकत नाही, आपण बोलणं योग्य नाही. या चोखामेळ्यांना काय करा, बैलाच्या मागे बांधा आणि गावात फरफटत घेऊन जा अशी शिक्षा त्यांना दिली. आणि बैलाच्या मागे त्यांना बांधून संत चोखामेळ्यांची धिंड संपूर्ण गावामध्ये काढली. त्यामुळे एवढं भगवंता तुझी भक्ती करून सुद्धा
मी तुला एवढा प्रिय असून सुद्धा एवढी उपेक्षा आमच्या घराला काय येते? हे अनेक प्रकारचे सवाल आपल्या अभंगाच्या माध्यमातून संत चोखोबार यांनी व्यक्त केलेत. हे सगळं ऐकण्यासाठी शनिवार रविवार साहित्य संमेलन ऐकायला तुम्ही नक्की या. संत चोखामेळा परिवाराची सेवा या भगवंताने केली, परंतु त्यांचा वियोग त्यांना झाला. बघा, प्रत्येक संतांच्या समाधीचं एक वेगवेगळं कारण आहे, समाधीचा वेगवेगळ्या प्रकारचा प्रसंग आहे. संत चोखामेळा हे कष्टकरी कुटुंबामधले होते. कष्ट करणं हे त्यांचं काम होतं. आणि त्यावेळी मंगळवेढ्या या गावामध्ये गावाचं गावकुसाची जी भिंत तटबंदीचं बांधकाम चालू होतं आणि बांधकाम करण्यासाठी मजुरांची गरज होती. लोकसंख्या कमी असल्यामुळे बाकीच्या गावाचे सगळे मजूर एकत्र करून त्या ठिकाणी जायचं होतं. आणि पंढरपुराला निरोप आला की पंढरपुरातून काही मजूर त्या गावकुसाच्या भिंतीचं बांधकाम करण्यासाठी पाठवा. आणि त्या सगळ्या गटामध्ये चोखोबारायांना जावं लागलं. त्यांची जाण्याची इच्छा अजिबात नव्हती. या पंढरपुराच्या विठ्ठलाचे पाय सोडून कुठेही जाण्याची त्यांची इच्छा अजिबात नव्हती. परंतु ते कोणाच्या तरी अंकित होते, कोणाच्याकडे तरी काम करत होते, कोणाकडे तरी नोकरी करत होते. त्याच्यावर त्यांचा चरितार्थ चाललेला होता, म्हणून त्यांना तो आदेश पाळावा लागला. आणि त्या संपूर्ण मजुरांच्या गटाबरोबर त्यांना मंगळवेढ्याला त्या भिंतीचं बांधकाम करण्यासाठी जावं लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. एका अभंगात ते म्हणतात, कामज मोकलिले वेगळे का केले, कामज मोकलिले वेगळे का केले, का बा धाडिले मंगळवेढ्या, तू माझी माऊली तू माझी सावली. या अभंगातून तिसरं चरण त्याचं आहे की का मज मोकलिले, मला तू वेगळं का केलं. जाताना सुद्धा चोखोबार हे सवाल विचारतात, जर तुझं चरण मला कधी सोडायचंच नाहीये तरी तू मला का लांब केलं, मंगळवेढ्याला मला का पाठवलं. त्या ठिकाणी भिंतीचं बांधकाम चाललंय, सर्व मजूर काम करतायत, परंतु घडू नये अशी अप्रिय घटना घडली. आणि सर्व मजूर काम करत असताना ती भिंत सगळ्यांच्या अंगावर कोसळली. त्यामध्ये संपूर्ण मजूर आणि चोखोबाराय त्या भिंतीच्या खाली गाडले गेले. विठ्ठल 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 विठ्ठल. चोखोबाराय त्या ठिकाणी उभे होते, हातामध्ये टाळ घेऊन त्यांचं अखंड विठ्ठल नावाचं भजन चालू होतं. भजन करता करताच ते काम करत होते. कामामध्ये काम, काही म्हणा. हे ब्रीज ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पाळलं ना त्यांना संत म्हणायचं असतं. असे असले चोखोबाराय काम करता करता सुद्धा भजन करत होते. आणि त्याच उभ्या अवस्थेमध्ये त्या भिंतीखाली ते गाडले गेले. ही बातमी पंढरपुराला पोचली आणि त्यांच्यावर निस्सीम प्रेम असणाऱ्या पांडुरंगाला कळलं की माझा प्रिय भक्त काय झालाय, त्या भिंतीच्या खाली ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला आहे. हा वियोग पांडुरंगाला सहन झाला नाही, सहन झाला नाही. लक्षात घ्या, संत नामदेवराय आणि चोखोबाराय यांचं गुरु शिष्याचं नातं आहे. मग त्यांचे एकमेकांचे अंतर्मन एकमेकाला जोडलेलं होतं, कनेक्ट केलेलं होतं. म्हणजे हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं ना तर आपण एखाद्या फोनला ब्लूटूथने जोडतो ना, नाही का, हल्लीच्या भाषेत ब्लूटूथ म्हणूया त्याला. परंतु यांचं हृदय त्यांच्या हृदयाला मिळालेलं होतं, म्हणून ते गुरु शिष्य घडलेले होते. नामदेवरायांना विठोबारायाने आदेश दिला की मंगळवेढ्याला जा आणि माझ्या प्रिय चोखोबाच्या अस्थी तुम्ही घेऊन या. आपल्या संत परंपरेमध्ये अनेक संत गुरु शिष्य परंपरा आहे, नाही का. ह्या दोघांचं नातं वेगळंच आहे. शिष्याने गुरूंचं वर्णन केलंय असं आपण अनेक ठिकाणी पाहतो. लक्षात घ्या, शिष्यांचं वर्णन केलंय. यांची गुरु शिष्य परंपरा आपण जर पाहिली चोखोबारायांची, तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरोशासी केला, गोरोश वळला गहिनी प्रती, गहिनी प्रासादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार तुजविले. ज्ञानदेवांच्यानंतर विसोबा खेचर, त्यांच्यानंतर नामदेवराय आणि त्यांच्यानंतर
चोखोबर ही गुरु शिष्य परंपरा आहे. विठ्ठल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्व संतांचं वर्णन एकमेकांनी जे केलेलं आहे ते कनिष्ठाने ज्येष्ठाचं केलेलं आहे. शिष्यांनी गुरूंचं वर्णन केलेलं आहे, पण एकच जोडी अशी आहे की गुरुने शिष्याचं वर्णन केलेलं आहे. नामदेवरायांच्या गाथेमध्ये चोखोबाऱ्यांच्या पूर्ण चरित्राचं वर्णन नामदेवरायांनी ओळीमध्ये केलेलं आहे. हे वेगळंच आगळं वेगळं नातं नामदेवरायांचं चोखोबाऱ्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. भगवंता मी कसं ओळखू? नामदेवराय काय म्हणतात, मी कसं ओळखू की एवढ्या सगळ्या आस्तींमध्ये चोखोबाऱ्यांच्या आस्ती कुठल्या, हे मी कसं ओळखू? भगवंत म्हणतात, यामुळेच मी तुला पाठवतोय की चोखोबाऱ्यांच्या आस्ती फक्त तूच ओळखू शकतोस, तुम्हीच ओळखू शकता. ज्या हाडामधून विठ्ठल 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 असा अखंड नाद येईल ना, ते माझ्या चोखोबाचं हाड असणार आहे. हे ठामपणे विठ्ठलाने त्या ठिकाणी सांगितलं. आणि हा आदेश घेऊन संत नामदेवराय मंगळवेढ्याला गेले, माती दूर केली, काही मजूर बरोबर घेतले आणि सर्व हाडं कानाला लावून पाहिली. ज्या हाडामधून विठ्ठल 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 असा नाद ऐकू आला, ती सर्व हाडं गोळा करून त्यांनी पंढरपुराला आणली. आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंतांनी आणि नामदेवरायांनी आपल्या पायरीमध्ये त्यांना स्थान दिलं. त्या आस्थींचं समाधीचा सोहळा हा नामदेवरायांच्या पायरीच्या आधी झालेला आहे, लक्षात ठेवा. पंढरपूरला आपण जातो नामदेव पायरीला, त्याच्या शेजारी बघा एक समाधी आहे, ती संत चोखामेळ्यांची समाधी आहे. ती नामदेवरायांनी समाधी घेण्याच्या आधी साक्षात नामदेवरायांनी आणि पांडुरंगाने ती समाधी दिलेली आहे. असं भगवंताच्या दारात ज्यांना स्थान मिळालं, समाजाने नाकारला असेल, प्रस्थापित समाजाने नाकारला असेल, भगवंताने नाकारलेलं नाही. समाजाने स्वीकार केलेला नसेल, परंतु भगवंताने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे संत चोखोबाराय हे संत परंपरेतले एक श्रेष्ठ संत ठरतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हे चोखोबाराय असणारे 365 अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. ते एका अभंगात म्हणाले, नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा, अशा म्हणणाऱ्या चोखोबारायांनी 365 सुंदर सुंदर अभंग लिहिलेत. ही गाथा तुम्ही घ्या आणि वाचा. ह्या चोखोबारायांना अशिक्षित असून सुद्धा साहित्याची ग्रंथाची अतिशय चांगली जाण होती. त्यामुळेच ते म्हणाले की तो हा महाराज ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर माऊली, जेने निगम वल्ली प्रकट केली. कशासाठी? संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे ते पतित तारावया. ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. ज्ञानेश्वरीचा महिमा कसा आहे, किती श्रेष्ठ आहे, तो शेवटच्या चरणामध्ये त्यांनी आपल्याला चोखा सांगितलेलं आहे. म्हणे श्रेष्ठ ज्ञान देवी ग्रंथ, चोखा 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 म्हणे श्रेष्ठ ज्ञान देवी ग्रंथ. चितासनात जीव होती, वाचितासनात जीव होती, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. वाचितासनाथ जीव होती, वाचितासनाथ जीव होती, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. जेने निगम वल्ली प्रगट केली, जेने निगम वल्ली
जेने निगमवल्ली जेने निगमवल्ली जेने जेने निगमवल्ली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली तो हमारा ज्ञानेश्वर माऊली तो हमारा ज्ञानेश्वर माऊली
विठोबा रखुमाई 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 आणताय का विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत चोखामेळा महाराज की जय चोखा मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती. मी आधीच उल्लेख केला की पहिल्या 2 चरणांमध्ये चोखोबऱ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं आणि दुसऱ्या 2 चरणांमध्ये ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरी का लिहिली? संसारी आसक्त माया मोहे रत ऐसे जे पतित ज्ञानेश्वरीचं वाचन करा, ज्ञानेश्वरीचं तुम्ही सेवा करा. तुम्ही पतित असाल तर तुम्ही या भवसागरातून तरुण जाल. ऐसे जे पतित तारावया. अशा असणाऱ्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं गौरव करताना चोखोबराय म्हणतात चोखा मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती. म्हणजे आपण बघूया, जरी एखाद्या वाचणाऱ्या माणसाला त्याचा अर्थ जरी नाही कळाला, नाही का, पारायण करण्याचे अनेक प्रकार आहेत. कोण अर्थासह पारायण करेल, कोण नुसतंच घोकंपट्टी करेल, परंतु जाणून करा किंवा अजाणता करा, तुम्हाला ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद हा मिळणार म्हणजे मिळणारच. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा सनात होण्याचा अधिकार, प्रत्येक जीवाचा अधिकार हा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून होतो. आज या कीर्तनाच्या निमित्तानं संत चोखामेळा महाराज यांचा अभंग या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न केला. सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे जे पतित तारावया. चोखा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती. या ठिकाणी जो काय अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला ते गुरुवर्यांचे माऊलींचे आशीर्वाद समजा. जर काही चुकला असेल तर माझा शब्द मला परत द्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम